आता नांदेडमधली एक बातमी आहे का गावाने अत्यंत कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे। कारण अभ्यास विद्यार्थ्यांचा व्यवस्थित व्हावा, त्यांची एकाग्रता वाढावी या अनुषंगाने आता मोबाईलवर जी आहे ती बंदी घालण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोबाईल आणि टीव्ही हे बंद होतात या गावामध्ये। सायंकाळी गावातल्या मंदिराच्या लाऊडस्पीकरवरून सायरन वाजवण्यात येतो। सकाळी आणि संध्याकाळी 7 ते 9च्या दरम्यान गावातील टीव्ही आणि मोबाईल पूर्णपणे बंद ठेवण्यात येतात। काल मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत या गावकऱ्यांनी निर्णयाची अंमलबजावणी केली आहे। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा आहे। आणि आता प्रोजेक्ट चीता संदर्भातली एक मोठी बातमी आहे। कारण या चित्त्यांच्या संख्येमध्ये आता वाढ होताना आपल्याला बघायला मिळते। या संदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये अहवाल समोर आलेला होता, काही आकडेवारी समोर आलेली होती आणि त्याच्यानंतर आता ही बातमी येते। त्यामुळे ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल या प्रोजेक्टच्या अनुषंगाने। कारण बोत्सवाना इथून चित्त्यांची तुकडी जी आहे ती दाखल झालेली आहे। भारतातल्या चित्त्यांची संख्या आता एकूण 48 वर पोहोचलेली आहे। तर कुनो राष्ट्रीय उद्यानातल्या गामिनी नावाच्या मादीने 4 बछड्यांना जन्म दिला। 4ही बछडे स्वस्थ आहेत आणि तंदुरुस्त आहेत असंही सांगण्यात आलंय। आणखी 9 चित्ते दक्षिण आफ्रिकेतल्या बोत्सवाना देशातून आणण्यात आले आहेत। 6 मादी आणि 3 नरचित्ते आहेत। तज्ञांच्या मते नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेनंतर आता बोत्सवानाचे चित्ते समाविष्ट झाल्यामुळे कुनोमधील जेनेटिक विविधता अधिक मजबूत होणार आहे। बातमीसोबत एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर बातमी येते ती म्हणजे